The heading 4.5.2 Contact and non-contact forces. त्याच्यानंतर रिअल अँड स्युडो फोर्सेस. कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये बघा, ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस असणारा जो फोर्स आहे त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणतो. फॉर एक्झाम्पल फ्रिक्शनल फोर्स. समजा व्हेकल, एक आपण कार कन्सिडर केली जे एका रोड सरफेसवर उभा आहे किंवा जात आहे, समजा इमॅजिन करा जात आहे, तर त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट कशाचा येतो, काय बोललो बा प्रत्येक वेळेस सांगतो. एक रोड आहे, स्ट्रेट रोड आहे समजा, त्याच्यावरती एक व्हेकल आहे, ती व्हेकल एका डायरेक्शनला जात आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी प्रेझेंट असणारा जो फोर्स आहे तो कुठला असतो. तुम्ही बेंचवर बसलेले आहात, बरोबर आहे, तुमच्यावरती एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट होतोय, ग्रॅव्हिटेशनल आहे. कॉन्टॅक्ट आहे का नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे? हां, कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणायचं आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कशाला म्हणायचं? फक्त आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होण्याशी म्हणजे आपला कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे की याला कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणतात, याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणतात, बरोबर आहे. दुसरं एक्झाम्पल देण्यापेक्षा आपल्या डेली लाईफमधलं आपलं एक्झाम्पल जर आपण घेतलं, आपण या किंवा तुम्ही त्या बेंचवर बसलेले आहात, तुम्हाला तुमचं वेट फील होतं आहे का? हां, नाही. तुम्हाला तुमचं वजन जाणवत नाही का? हां, जाणवते. कशामुळे जाणवते? कुठल्या फोर्समुळे आपल्याला आपलं वजन जाणवतंय? बघा, लहान लहान गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आपण. हा एक अर्थ सरफेस आहे, आपण सर्वजण कुठं आहोत? अर्थच्या मध्ये. हां, कुठं आहोत आपण सध्या? अर्थ सरफेसवर आहोत, बरोबर आहे. आपण जर इथं बसलेलो आहोत किंवा उभा आहोत, आपल्या सेंटर ऑफ मासपासून ते पृथ्वीच्या सेंटर ऑफ मासपर्यंत एक जी स्ट्रेट लाईन आहे, त्या स्ट्रेट लाईनच्या अलॉंग एक प्रकारचा फोर्स ॲक्ट होत असतो, बरोबर आहे. आपण पृथ्वीच्या सेंटर ऑफ मासकडे किंवा पृथ्वीच्या अर्थ सरफेसवर आपण एक फोर्स एक्झर्ट केला. कुठला फोर्स एक्झर्ट केला आपण? कुठला फोर्स, त्याला काय म्हणायचं? हां, सांगा, तुम्हाला जे ते सांगा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा त्याला म्हणायचं ॲक्शन फोर्स, वेट, बरोबर आहे. आपण एक ॲक्शन फोर्स दिला. मी या डायसवर उभा आहे याचा अर्थ मी याला काय केलं, एक ॲक्शन फोर्स दिला, बरोबर आहे. पण फक्त ॲक्शन फोर्स जर दिला तर मला माझं वेट जाणवणार नाही. आपल्याला त्या डायसकडून म्हणजे याचा अर्थ अर्थ सरफेसकडून आपल्याला काय आला पाहिजे, किंवा ज्या कुठल्या ऑब्जेक्टवर आपण उभा आहोत त्या ऑब्जेक्टकडून आपल्याला कुठला फोर्स आला पाहिजे? नॉर्मल रिॲक्शन फोर्स आला पाहिजे, जो एक्झॅक्टली त्याच्या कसा असतो? अपोजिट असतो. कसा असतो? एक्झॅक्टली अपोजिट आणि परपेंडिक्युलर टू द सरफेस असतो. बघा, कॉन्टॅक्ट फोर्सेस नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस समजण्याच्या अगोदर असे काही फोर्सेस आहेत, बरोबर आहे. त्या फोर्सेसला आपण क्लासिफाय करू शकतो कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्टमध्ये. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा या ठिकाणी नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. कॉन्टॅक्ट फोर्स कुठला आहे? नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे. एखादा ॲस्ट्रोनॉट आहे, तो जर समजा पृथ्वीच्या अराउंड एका स्पेसशिपमध्ये समजा काय करत आहे, ऑर्बिटल मोशन परफॉर्म करत आहे, तो ॲस्ट्रोनॉट जोपर्यंत त्या स्पेसशिपच्या सरफेसवर उभा राहणार नाही किंवा स्पेसशिपच्या सरफेसवर टेकणार नाही, तोपर्यंत त्याला नॉर्मल रिॲक्शन फोर्स भेटणार नाही आणि तोपर्यंत त्याला त्याचं वेट जाणवणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ISS असेल, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये तुम्ही बघता व्हिडिओ, त्याच्यामध्ये दाखवतात की ॲस्ट्रोनॉट्स हे कसे असतात, आपल्याला तरंगायसारखे दिसतात, बरोबर आहे. त्याचं रिझन काय आहे? कारण त्या ठिकाणी झिरो ग्रॅव्हिटी इफेक्ट आहे. आपल्याला तो स्टडी करायचा आहे, परंतु जोपर्यंत ते कुठल्या तरी सरफेसवर येऊन टेकत नाहीत, म्हणजे याचा अर्थ जोपर्यंत त्यांचा कॉन्टॅक्ट येत नाही कुठल्या ना कुठल्या सरफेसला, तोपर्यंत त्यांना नॉर्मल रिॲक्शन फोर्स भेटणार नाही. नॉर्मल रिॲक्शन फोर्स भेटला नाही तर त्यांना वेट जाणवणार नाही.
बरोबर. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा कुठला आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता समजा या ठिकाणी मून आहे, बरोबर आहे. मून आणि अर्थ या दोघांच्यामध्ये डिस्टन्स आहे का नाही, 3,84,000 किलोमीटर काहीतरी डिस्टन्स आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे डिस्टन्स असताना देखील दोन्ही एकमेकाला बाउंडेड आहेत. कशामुळं, एका फोर्समुळं. त्या फोर्सला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसला फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. दोन ऑब्जेक्ट कॉन्टॅक्टमध्ये यावेच असं काही नाही, तरी देखील यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट आहे. दोन विद्यार्थी एकमेकाच्या ठराविक अंतरावरती आहेत, तरी देखील दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा प्रेझेंट असतो. म्हणजे हा कुठला झाला, नॉन कॉन्टॅक्ट. आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स म्हणजे कुठला, जोपर्यंत आपल्याला खालून नॉर्मल रिॲक्शन मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला आपलं वेट जाणवणार नाही, किंवा आपल्याला वेट आहे हे फील होणार नाही, बरोबर आहे. त्याला म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स. जसं की समजा फ्रिक्शनल फोर्स आहे, एखाद्या रोड सरफेसवर व्हेकल समजा जात आहे, त्या व्हेकलचे जे टायर्स आहेत, त्या टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सरफेस या दोघांच्यामध्ये जो प्रेझेंट असणारा फोर्स आहे त्याला कोणता म्हणतो आपण, फ्रिक्शनल फोर्स. हा देखील कुठला फोर्स आहे, कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रिअल आणि स्युडो फोर्स. आता त्याने बरेच इथे एक्झाम्पल दिले आहेत आपल्याला, नॉन कॉन्टॅक्टमध्ये कुठले कुठले येतात आणि कॉन्टॅक्ट फोर्सेसमध्ये कुठले कुठले येतात. त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे टेबलचं. टेबलवर एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, त्या ऑब्जेक्टच्या थोडक्यात हा एक टेबल आहे, या टेबलवर एक ऑब्जेक्ट ठेवला. या ठिकाणी त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे वेट डिफाईन केलेला आहे, परत नॉर्मल रिॲक्शन सांगितलं आहे, या डायरेक्शनला जो असतो तो फ्रिक्शनल फोर्स सांगितलेला आहे, बरोबर आहे. समजा या ऑब्जेक्टला मी या डायरेक्शनला ओढणार आहे, तर पाठीमागच्या बाजूला काय होते, फ्रिक्शनल फोर्स जनरेट होतो. आपण एखाद्या व्हेकलला, थांबलेल्या व्हेकलला आपण धक्का मारला फॉरवर्ड डायरेक्शनला, तर तुमचा स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स हा बॅकवर्ड डायरेक्शनला असतो. जर समजा हा डस्टर आहे इथं, बरोबर आहे, या डस्टरला आपण या डायरेक्शनला घेऊन चाललो किंवा या डायरेक्शनमध्ये त्याला स्लाईड केलं, तर फ्रिक्शनल फोर्स हा या डायरेक्शनला असतो. आपण या डायरेक्शनला अप्लाय केला, अप्लाइड फोर्स असतो. हे जे काही फोर्सेस आहेत इन्वॉल्व त्याच्यामध्ये, हे सर्व कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत. आणि जो बघितला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा असे बरेच आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असेल, जे कसले आहेत, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर, ही एक मॅग्नेटिक फील्ड आहे. या मॅग्नेटिक फील्डमध्ये एक चार्ज पार्टिकल या डायरेक्शनला मूव्ह झाला. चार्ज पार्टिकल म्हणजे कुठला, इलेक्ट्रॉन. चार्ज पार्टिकल म्हणजे इलेक्ट्रॉन समजा मूव्ह झाला. इलेक्ट्रॉनवर एक प्रकारचा चार्ज आहे, मायनस चार्ज, त्याच्यामुळे तो काय करेल, स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करेल. आणि हा चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमधून मूव्ह झाल्यामुळं याच्यावरती लॉरेन्स फोर्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट होतो. आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कसा आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे, बरोबर आहे. तो का मॅग्नेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलाच पाहिजे असं काही नाही, तरी देखील या ठिकाणी त्याच्यावरती मॅग्नेटिक फोर्स समजा फॉर एक्झाम्पल एक्झर्ट झाला, हा देखील कसला फोर्स आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. आता याच्यानंतर रिअल फोर्स आणि स्युडो फोर्स. रिअल म्हणजे कसला आणि स्युडो म्हणजे कसला माहीत आहे का? रिअल फोर्स म्हणजे कुठला आणि स्युडो फोर्स म्हणजे कुठला? आत्तापर्यंत बघितलेले आपण जे फोर्सेस आहेत त्या फोर्सेसमध्ये रिअल फोर्स किंवा रिअल फोर्सेस कुठले कुठले होते? रिअल फोर्स कशाला म्हणायचं? उघडा बरोबर. उद्यापासून लेट झाला की बाहेर थांबायचं बरं का, मध्ये नीट लावते. रिअल फोर्सेस कशाला म्हणायचं आणि स्युडो फोर्स कशाला म्हणायचं? आत्तापर्यंत जे आपण 4 फंडामेंटल फोर्सेस बघितले, बरोबर आहे, कुठले कुठले होते सांग तू, लेट आली मुलगी. 4 फोर्सेस बघितले आपण फंडामेंटल, बरोबर आहे. तुला विचार लागलोय मी, किती दिवस? चॅप्टर कुठला चालू आहे आपला? मग त्याच्यामध्ये आपण फोर्सेस सुरुवातीलाच बघितले ना पहिल्या लेक्चरला. सांग मग फंडामेंटल फोर्सेस कुठले कुठले आहेत?
आणि आणखीन एक सांगतो, मला माझ्या लेक्चरला पुस्तक उघडून बसायचं नाही कधीच. घरी वाचत नाहीत का पुस्तक तुम्ही? सांगा पलीकडली मुलगी, सांग लवकर उठ. त्या समोरची मेकॅनिकल म्हणजे कुठला फोर्स? मेकॅनिकल फोर्स कशाला म्हणायचं? मेकॅनिकल फोर्स म्हणजे कुठला झालाय का आपल्याला? हां, सोपं आहे. मेकॅनिकल फोर्स म्हणजे कुठला? तिकडं आपल्याला 4 फोर्सेस झाले. एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरा इलेक्ट्रोमॅग्नेटिक, नंतर स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. बरोबर आहे. बसा खाली. हे चारही पण रिअल फोर्सेस आहेत. बरोबर आहे, ज्यांचा ओरिजिन आपण एक्सप्लेन करू शकतो. अ फोर्स विच हॅज ओरिजिन, अशा प्रकारचा फोर्स ज्याचा आपण ओरिजिन एक्सप्लेन करू शकतो त्याला म्हणायचं रिअल फोर्स. बरोबर आहे. समजा या ठिकाणी आपण काय केलं, याच्यावरती असं वेट टाकलं, याचा ओरिजिन कुठून आहे आपण सांगू शकतो. मसल्समधून आहे किंवा आपण स्वतः याच्यावरती वेट अप्लाय केलेला आहे. बरोबर आहे, फोर्स एक्झर्ट केलेला आहे, म्हणजे आपण ज्याचा ओरिजिन एक्सप्लेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा हे अर्थ आणि मून या दोघांच्या सेंटर ऑफ मासपासून काय होतो, त्यांचा ओरिजिन आहे. थोडक्यात या पृथ्वीच्या सेंटर ऑफ मासपासून हा मूनच्या सेंटर ऑफ मासपर्यंत एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, यांचा आपण ओरिजिन सांगितला सेंटर ऑफ मास. ज्यांचा ओरिजिन आपण एक्सप्लेन करू शकतो त्याला काय म्हणायचं, रिअल फोर्स. आणि स्युडो म्हणजे कुठले फोर्स, याची आणखीन एक डेफिनेशन आहे. रिअल फोर्सेस अशा प्रकारचे फोर्सेस असतात की जे थोडक्यात म्हणजे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये प्रेझेंट असणारे फोर्सेस हे रिअल फोर्सेस आहेत, आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये प्रेझेंट असणारे फोर्स हे कुठले आहेत, स्युडो फोर्सेस आहेत. इनर्शियल फ्रेम कशाला म्हणायचं, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कशाला म्हणायचं? झालंय का आपल्याला? कधी झालंय? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपल्याला कधी झालंय? पाठीमागचा झालंय का आपल्याला? हा, खरं सांग, झालंय का? येलो शर्ट, हां, तुझा रंग येलो आहे का? हां, सांग. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा फ्रेम ऑफ रेफरन्स कशाला म्हणायचं? सांगा तुझ्या पाठीमागची मुलगी. इनर्शियल नॉन इनर्शियल कशाला म्हणायचं? तू सांग. झालंय का नाही आपल्याला? झालं नाही का? व्हिडिओ कोण बघायचे? एक लेक्चर गेले त्यावर मी पूर्ण इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सवर. बरोबर आहे. बसा खाली. हा समजा हॉल आहे, या हॉलमध्ये एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे. हा एक हॉल आहे, याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट किंवा मुलगा चालत आहे.
बरोबर आहे. आपण काय म्हणतो, हॉल चालायला म्हणतो का मुलगा चाललाय म्हणतो, बरोबर आहे. तो व्यक्ती या ठिकाणी चालत आहे असं आपण म्हणतो. त्याचं रिझन काय आहे, कारण विथ रेस्पेक्ट टू हॉल आपल्या म्हणजे हॉलच्या कंपॅरिझनमध्ये किंवा हॉलची तुलना केली आपण त्या पर्सनसोबत, त्या व्यक्तीसोबत, आपल्याला काय दिसून आलं की हॉल हा थांबलेला आहे आपल्यासाठी आणि तो मुलगा चालत आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्यासाठी हा हॉल म्हणजे काय आहे, इनर्शियल फ्रेम आहे. काय आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याला म्हणायचं फ्रेम ऑफ रेफरन्स. रेफरन्स घेणे म्हणजे काय, तर याचा आधार घेऊन सांगितलं इथं एक बॉल मोशनमध्ये आहे. असं म्हणतो बॉल थांबला, हॉल पळायला आहे. रोड आहे, रोडवर गाडी चालली, आपण म्हणतो का रोड पळायला गाडी थांबली, नाही, बरोबर. काय म्हणतो आपण रोड सरफेसवर किंवा रोडच्या बाजूला थांबलेलो आहोत, त्यावेळेस आजूबाजूचा जो सराउंडिंगचा व्ह्यू आहे त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण फ्रेम ऑफ रेफरन्स. त्याचा आपण आधार घेतला, मग ती फ्रेम आपल्यासाठी जर थांबलेली असेल तर त्याला काय म्हणायचं, इनर्शियल फ्रेम. आणि जो ऑब्जेक्ट, आता समजा बस चालली आहे आपल्यासमोर रोडवरून, एक मुलगा बाहेर थांबला आहे बसच्या, एक मुलगा बसच्या आतमध्ये आहे आणि एक मुलगा रोड सरफेसवर थांबलेला आहे किंवा रोडवर थांबलेला आहे. तर याच्यासाठी काय झालं, याच्यासाठी हा सराउंडिंगचा व्ह्यू कसा आहे, रेस्ट पोझिशनला आहे आणि ही बस कशी आहे, मोशनमध्ये आहे. म्हणजे त्याच्यासाठी हा सराउंडिंगचा व्ह्यू म्हणजे इनर्शियल फ्रेम झाली आणि ही बस म्हणजे नॉन इनर्शियल फ्रेम झाली, बरोबर आहे. परंतु बसच्या आतमधला जो मुलगा आहे, आता याला काय दिसतंय, बस पळाली, बस मोशनमध्ये आहे, कोणाला दिसतंय, बाहेरच्याला, बरोबर आहे. पण आतमधल्या मुलाला काय दिसेल, बसमधला कंडक्टर असेल किंवा सीट्स असतील किंवा पॅसेंजर्स असतील, ते कसे असतील, थांबलेले. का त्याला दिसते पळालेत म्हणून, बसमधले पॅसेंजर्स त्याला पळणारे दिसतील का, त्याला ते थांबलेले दिसतील आणि बाहेरचा व्ह्यू हा कसा असेल, मोशनमध्ये असेल, बरोबर आहे. त्याच्यासाठी म्हणजे याच्यासाठी ही झाली इनर्शियल आणि बाहेरची जी झाडी आहे किंवा रोड आहे किंवा बाहेरची जी लोकं आहेत ते त्याच्यासाठी कसे असतील, मोशनमध्ये. म्हणजे त्याच्यासाठी तो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असेल. म्हणजे या मुलासाठी हे बाहेरचा जो व्ह्यू आहे हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असेल. इनर्शियल फ्रेमची डेफिनेशन आपण काय सांगतो, अ फ्रेम ऑफ रेफरन्स which is at rest with respect to earth surface or moving in uniform motion with respect to earth surface is known as inertial frame of reference. inertial frame म्हणजे काय, अशा प्रकारची फ्रेम जी विथ रेस्पेक्ट टू अर्थ सरफेस रेस्ट पोझिशनला आहे किंवा विथ रेस्पेक्ट टू अर्थ सरफेस युनिफॉर्म मोशनमध्ये आहे, त्याला काय म्हणतो आपण, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपल्यासाठी हा सराउंडिंगचा व्ह्यू रेस्ट पोझिशनला आहे किंवा पृथ्वीच्या तुलनेमध्ये हा थांबलेला आहे, त्याच्यामुळं हा झाला इनर्शियल, हे झालं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. किंवा पृथ्वीच्या अराउंड समजा इथे एक सॅटेलाईट आहे, जेवढा पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा स्पीड आहे 1600 किलोमीटर पर आवर, बरोबर आहे, 1600 किलोमीटर एवढ्या वेगानं तासी, एवढ्या वेगानं पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते. मग तेवढ्याच वेगानं समजा हा देखील जर फिरत असेल तर समजा इथे इंडिया आहे आणि इथे सॅटेलाईट आहे, आपण कधी जरी इथून वर बघितलं तर आपल्याला ती सॅटेलाईट कुठं दिसेल, आपल्या वर दिसणार आहे. अशी जर सिच्युएशन असेल तर याला म्हणायचं विथ रिस्पेक्ट टू अर्थ या सॅटेलाईटची मोशन कशी आहे, युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म म्हणजे पृथ्वी जसं मूव्ह होत आहे तसंच ही पण मूव्ह होत आहे. दोघांची मोशन कशी आहे, विथ रिस्पेक्ट टू इच अदर कॉन्स्टंट आहे. त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन ऑफ सॅटेलाईट विथ रिस्पेक्ट टू अर्थ सरफेस. अशा कंडिशनमध्ये देखील याला आपण काय म्हणू शकतो, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणू शकतो. आणि नॉन इनर्शियल म्हणजे काय, अ फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज इन ॲक्सलरेटेड मोशन विथ रिस्पेक्ट टू अर्थ सरफेस. अशा प्रकारची फ्रेम ऑफ रेफरन्स जी पृथ्वीच्या कंपॅरिझनमध्ये कशी आहे, ॲक्सलरेटेड मोशनमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, बस जात आहे रोड सरफेसवरून, त्याची मोशन विथ रिस्पेक्ट टू अर्थ सरफेस कशी आहे, ॲक्सलरेटेड मोशन आहे, त्याला म्हणतो आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला रिअल फोर्स आणि स्युडो फोर्स का सांगत होतो, तर रिअल फोर्सेस ज्यांचा ओरिजिन किंवा असे फोर्सेस जे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये एक्झिस्ट असतात आणि स्युडो फोर्सेस हे कुठं असतात, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. फॉर एक्झाम्पल, समजा आपला हात हा काय आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे कुठपर्यंत, जोपर्यंत हा रेस्ट पोझिशनला आहे विथ रिस्पेक्ट टू अर्थ सरफेस, बरोबर आहे. याच्यावरती एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट होतोय, कुठला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याचा आपण ओरिजिन एक्सप्लेन करू शकतो. परंतु समजा मी हात माग घेतला, आता काय झालं, काय काय झालं या ठिकाणी, मोशनमध्ये गेलं. कोण कोण, हात आपला मोशनमध्ये गेला, याचा अर्थ काय झालं, ती झाली नॉन इनर्शियल फ्रेम.
कारण पृथ्वीचा सरफेस कसा आहे, कॉन्स्टंट किंवा रेस्ट पोझिशनला आपल्यासाठी, बरोबर आहे, किंवा त्या पृथ्वीसाठी, आणि त्याच्या वर असणारं ही जी फ्रेम आहे ही देखील कशी होती, विथ रिस्पेक्ट टू सरफेस कॉन्स्टंट होती, परंतु याला आपण पाठीमाग घेतल्यामुळं काय झालं, याच्यामध्ये ॲक्सलरेशन प्रोड्यूस झालं. आणि ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच कुठली असते, नॉन इनर्शियल. आणि याच्यामध्ये ॲक्सलरेशन झाल्यामुळं या पेनला जोपर्यंत मी उचलून ठेवणार नाही, इनर्शियल फ्रेम म्हणजे कशी असते बघा, ही इनर्शियल आहे, याला मी जोपर्यंत डस्टरला उचलणार नाही तोपर्यंत हा डस्टर त्याची पोझिशन चेंज करणार नाही. परंतु इथं आपण याला काय केलं का, मनाने पेन पुढे आला, म्हणजे याच्यावरती काय झालं, एक प्रकारचा स्युडो फोर्स ॲक्ट झाला. स्युडो म्हणजे कसला, मिस्टेरियस, म्हणजे याचा अर्थ आभासी फोर्स याच्यावरती एक्झर्ट झाला, आणि त्या फोर्समुळं याच्यामध्ये काय झालं, ॲक्सलरेशन डेव्हलप झालं किंवा याची डिस्प्लेसमेंट झाली. याची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. तसं समजा बस आहे, बसमधले पॅसेंजर्स किंवा बस कंटिन्युअस 50च्या स्पीडने एका रोडवर जात आहे, आणि सडनली त्या बस ड्रायव्हरने काय केलं, बसला ब्रेक्स अप्लाय केले, तर काय होईल, बसमधले सर्वच्या सर्व पॅसेंजर्स हे काय होतील, पुढच्या बाजूला झुकतील, बरोबर आहे. मग आपल्याला कोण ढकललं का पाठीमागून, तरी देखील आपण पुढच्या बाजूला झुकलो गेलो. याचा अर्थ काय, आपल्यावरती एक प्रकारचा स्युडो फोर्स एक्झर्ट झाला. तो कशामुळं एक्झर्ट झाला, तर सडन चेंज किंवा सडन चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स, किंवा कुठल्याही फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आलेलं ॲक्सलरेशन, बरोबर आहे. ॲक्सलरेशनमुळं त्या ठिकाणी आपल्यावरती एक प्रकारचा मिस्टेरियस म्हणजे स्युडो फोर्स एक्झर्ट झाला. फॉर एक्झाम्पल समजा आपण टर्न घेत आहोत लेफ्ट साईडला, बस असेल किंवा कार असेल, तर कारमधले पॅसेंजर्स असतील किंवा बसमधले पॅसेंजर्स असतील काय होतील, आउटवर्ड डायरेक्शनला फेकले जातील किंवा मूव्ह होतील, बरोबर आहे. आपण लेफ्ट साईडला टर्न गेलो, कारमधले पॅसेंजर्स उजवीकडे झुकतात, आणि राईट साईडला टर्न गेलो तर तेच पॅसेंजर्स कुठं झुकतात, लेफ्ट साईडला, म्हणजे याचा अर्थ आउटवर्ड डायरेक्शनला. ही इनवर्ड, हे झालं आतमधली बाजू, आणि ही बाहेरची बाजू. तुम्ही ज्या साईडला टर्न घेत आहात त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तुम्हाला धक्का बसतो. हे याचं रिझन काय आहे, तर आपल्यावरती एक प्रकारचा स्युडो फोर्स एक्झर्ट झाला. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची मोशन, कर्व्ड मोशन परफॉर्म करत आहात, त्यावेळेस तुमच्यावरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तो असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. कुठला असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. जसं की समजा तुम्ही मेरी गो राऊंड बघितला कधी, यात्रेमध्ये जो येतो त्याला घोडे, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी अडकवले असतात, त्याच्यावर बसून लहान मुलांना फिरवतात, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण मेरी गो राऊंड. अशा प्रकारचा सेंटरला एक रॉड असतो, इकडल्या बाजूला हे रोप वायर अटॅच केलेलं असतात, आणि इथं सीट्स आणि घोडे, कुत्रे, काय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्याला अटॅच केलेले असतात. त्याच्यावरती लहान मुलाला बसवून काय करतात, हा राऊंड फिरवला जातो. मग काय होतं, इनिशियली याची पोझिशन जी असते ती कशी असते, व्हर्टिकल असते, बरोबर आहे. फिरवायच्या अगोदर ज्यावेळेस याच्यावरती तुम्ही काय करता, ज्याला फोर्स अप्लाय केला आपण, याच्यामध्ये सर्क्युलर मोशन डेव्हलप झाली, त्यावेळेस काय होईल, एक अशी कंडिशन येते की ही रोप वायर अशी होते, बरोबर आहे, म्हणजे बाहेरच्या बाजूला होते अशा प्रकारे. मग असं का गेली, तर त्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स एक्झर्ट झाला. हा जो फोर्स होता, मग तुम्हाला इथं कोण ढकललं का बाहेरच्या बाजूला, नाही, तरी देखील तुम्ही तसं गेला. त्याचं रिझन काय आहे, आपल्यावरती एक प्रकारचा स्युडो फोर्स एक्झर्ट झाला. स्युडो म्हणजे कसला, आभासी, ज्याचा आपण ओरिजिन एक्सप्लेन करू शकत नाही, तर देखील त्याचं आपण ओरिजिन काय सांगतो किंवा त्याचं रिझन काय सांगतो आपण, ड्यू टू ॲक्सलरेशन इन फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये प्रोड्यूस झालेलं जे ॲक्सलरेशन आहे, त्या ॲक्सलरेशनमुळं आपल्यावरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे त्याला म्हणतो आपण स्युडो फोर्स, बरोबर. रिअल फोर्सेस कुठले कुठले आहेत, ज्यांचा आपण ओरिजिन एक्सप्लेन करू शकतो. मॅग्नेटिक फोर्स असेल किंवा इलेक्ट्रिक फोर्स असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक असेल, स्ट्रॉंग न्यूक्लिअर, वीक न्यूक्लिअर किंवा ग्रॅव्हिटेशनल, हे जे काय फोर्सेस आहेत, फ्रिक्शनल फोर्स असेल, हे सर्व रिअल फोर्सेस आहेत. आणि मग याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स आहे किंवा असे नंबर ऑफ फोर्सेस आहेत जे कुठले आहेत, स्युडो फोर्सेस आहेत. ठीक आहे, समजलं याच्यात कुणाला काय अडचण. दोन कॉन्सेप्ट आपले क्लिअर झाले, एक कॉन्टॅक्ट, दुसरा नॉन कॉन्टॅक्ट, परत रिअल आणि स्युडो फोर्स. याच्यानंतर कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कशाला म्हणायचं, बघा एक एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करतो. हा अर्थ सरफेस आहे, इथे एक टेबल आहे समजा, इमॅजिन करा. आपण काय केलं, खाली असणारा, इथं खाली प्रेझेंट असणारा एक ऑब्जेक्ट किंवा खाली सरफेसवर ठेवलेला एक ऑब्जेक्ट आपण उचलला आणि उचलून या ठिकाणी ठेवला.
बरोबर आहे. आपण काय काय केलं या ठिकाणी, या ऑब्जेक्टला काहीतरी वेट आहे, बरोबर आहे. कशामुळं? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं. मग आपल्याला काय करावं लागेल, त्या ऑब्जेक्टला उचलून वर ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वर्क करावं लागेल. कशाच्या अगेन्स्ट? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट, बरोबर आहे. कारण एखादा ऑब्जेक्ट आहे, तुम्ही त्याला उचलून वर ठेवताय म्हणजे काय, त्या ऑब्जेक्टला अर्थ स्वतःकडे खेचत आहे आणि तुम्ही त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करून काय करत आहात, त्या ऑब्जेक्टला वरच्या बाजूला ठेवत आहात, बरोबर आहे. हा जो काय पाथ आहे तो आपण दिसतो आपल्याला. नंतर काय झालं, परत हाच ऑब्जेक्ट वरून आपण खाली ठेवला. हाच ऑब्जेक्ट काय केला आपण, वरून खालच्या बाजूला ठेवला. तर याच्यामध्ये इन्व्हॉल्व जो फोर्स आहे तो असतो तुमचा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणजे इथं काय झालं, वर्क डन जे आपण केलं, दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आपण जे काम केलं, जेवढं वर्क आपण त्या ठिकाणी परफॉर्म केलं, तेवढंच वर्क इथं काय झालं, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालं. म्हणजे काय झालं, बघा एक्झाम्पल देऊन सांगतो. एक पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये वर्क स्टोअर होणं म्हणजे काय होणं, बरोबर आहे. आपण केलेलं वर्क हे स्टोअर होते ज्यावेळेस आपण काय करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करतो. जसं की समजा फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, एक मोबाईल आहे आपल्या खिशातला, आपण काय केलं, पायऱ्या चढत इथपर्यंत आलो, फर्स्ट फ्लोअरला, बरोबर आहे. मग आपण काय केलं, वर्क केलं, मोबाईलला घेऊन आपण कुठं आलो, इथपर्यंत आलो, बरोबर आहे. इथून मोबाईल सोडून द्या, त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी आहे का नाही बघण्यासाठी. इथून मोबाईल खाली सोडून द्या, त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली का नाही. आपण जे वर्क केलं त्या वर्कमुळं त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण मोबाईल इथून खाली सोडून दिला. कुठलाही एक ऑब्जेक्ट घ्या, मोबाईलमध्ये अशा कुठलाही एक ऑब्जेक्ट घ्या, समजा फॉर एक्झाम्पल टी व्ही घेतला आपण, बरोबर आहे. जुन्या प्रकारचे टी व्ही असतात तशा प्रकारे टी व्ही घेतला आपण, त्याला घेऊन इथपर्यंत आलो. मग आपण जे वर्क केलं ते वर्क त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालं का नाही हे पाहण्यासाठी आपण त्याला काय केलं, इथून सोडून दिलं. तर काय होईल, तो इथं जागेवर थांबणार आहे का किंवा वर जाईल का, नाही. तो काय होईल, खाली जाणार आहे. त्याच्यावरती एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट होऊन, इम्पॅक्ट होऊन काय होईल, त्या पोटेन्शियल एनर्जीमुळं तो काय होईल, डिस्ट्रॉय होईल. आपण समजा याच्यापेक्षा जास्त पोटेन्शियल एनर्जी स्टोअर करायचं ठरवलं, त्याला इथून मी 5व्या मजल्यावर घेऊन गेलो, बरोबर, तिथून सोडून दिलं. तर आपण जे त्याला खालून वरपर्यंत घेऊन जात होतो, आपण जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करत होतो, ते जे वर्क आहे ते काय होते, त्या ऑब्जेक्टमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते. आणि ती एनर्जी ज्यावेळेस त्या ऑब्जेक्टला आपण वरून रिलीज करू त्यावेळेस काय होईल, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट्स इनटू कायनेटिक एनर्जी. आणि तीच पोटेन्शियल एनर्जी काय होते, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. या केसमध्ये जो फोर्स इन्व्हॉल्ड आहे त्याला म्हणतो आपण कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. किंवा त्यांनी आपल्याला सांगितले, इफ वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट अ फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ द ॲक्च्युअल पाथ अँड द फोर्स इज सेड टू बी कॉन्झर्वेटिव्ह. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे कुठला फोर्स, असा फोर्स जो ॲक्च्युअल पाथवर डिपेंड नाही, त्याला म्हणतो आपण कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणजे याचा अर्थ हा तुम्ही ऑब्जेक्ट या हाईटला नाहीच आहे, तुम्ही इकडून घेऊन जा किंवा इकडून घेऊन जा किंवा अशा पद्धतीने घेऊन जा, पाथ काय आहे त्याच्याशी घेणदेण नाही. जर तुम्ही जेवढं वर्क डन केले तेवढं वर्क डन जर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होत असेल आणि तेवढ्याच पोटेन्शियल एनर्जीची ॲज इट इज कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्जन होत असेल, तर त्या ठिकाणी जो असणारा फोर्स आहे तो आहे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं, एक रोप वायर आपण 5व्या मजल्यावरून खाली सोडलेली आहे, त्याला एक आपल्याला ऑब्जेक्ट अटॅच केला आणि त्याला वर आपल्याला ओढायचं आहे, बरोबर आहे. मग तुम्ही जे त्या ठिकाणी पुली लावलेली आहे आणि त्या पुलीच्या इकडल्या बाजूला तुम्ही आहात, इथं समजा ही पुली आपण त्या ठिकाणी लावलेली आहे, त्याच्यावरून हा असा ऑब्जेक्ट आहे आणि ही एक इमारत आहे, तुम्ही इथं आहात, बरोबर आहे. याला आपण ओढणार आहोत, त्यावेळेस इथला ऑब्जेक्ट हा काय होईल, वर येणार आहे आणि तो इथं येईल, बरोबर आहे. मग इथं जे आपण काय वर्क डन केलं, हे वर्क डन टोटल ॲज इट इज पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालं पाहिजे. पण काय झालं, हवा सुटली होती, बरोबर आहे, पाऊस पडत होता फॉर एक्झाम्पल, वेगानं एक समजा वारा वाहत आहे आणि पाऊस पडत आहे वरून खालच्या बाजूला, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी एअर रेजिस्टन्स आला, तिथं काय आला, एअर रेजिस्टन्स आला, एअर ड्रॅग आला, बरोबर आहे. परत पाऊस पडत आहे समजा मोठा, तर तो देखील एक प्रकारचा फोर्स निग्लिजिबल असेल, परंतु काही प्रमाणात तो त्या ठिकाणी त्याच्यावरती इम्पॅक्ट करणार आहे, तो देखील फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट झाला. म्हणजे याचा अर्थ हे डिफरंट फोर्सेस या ठिकाणी इन्व्हॉल्व झाले. मग त्या फोर्सेसच्या अगेन्स्ट देखील आपल्याला वर्क करावं लागेल.
सायकल चालवत आहोत आपण एका हॉरिझॉन्टल रोडला, हवा नाही किंवा काही नाही, आपल्याला सायकल व्यवस्थित चालवता येते. पण समजा आपण ज्या डायरेक्शन जात आहोत त्याच्या अपोजिट डायरेक्शनला हवा आहे, का हवा आपल्या बाजूने येत आहे आणि आपण त्या दिशेने जात आहोत, तर काय होईल, आपल्याला त्या एअर रेजिस्टन्सला ओव्हरकम करण्यासाठी म्हणजे कमी करण्यासाठी, बरोबर आहे, आपल्याला एक ॲडिशनल फोर्स त्या ठिकाणी काय करावं लागेल, एक्झर्ट करावं लागेल. म्हणजे तिथं आपली एनर्जी काय होईल, लॉस्ट होईल. या केसमध्ये जो फोर्स इन्व्हॉल्ड आहे तो असतो नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि हा फोर्स कुठल्याही प्रकारे तिने आपल्या शेवटच्या याच्यात दिलेला आहे, दिस फोर्स इज नॉट रिकव्हरेबल. याचा अर्थ हा फोर्स आपल्याला रिकवर करता येत नाही. जसं की या ठिकाणी आपण जेवढं वर्क डन केलं, इथं कसल्याही प्रकारचा अदर फोर्स, अपोजिंग फोर्स प्रेझेंट नव्हता. आणि या ऑब्जेक्टला उचलून मी वर ठेवलं, मी जेवढं वर्क केलं तेवढंच त्या ठिकाणी आपल्याला काय मिळाली, पोटेन्शियल एनर्जी मिळाली. आणि वरून सोडल्यानंतर तेवढीच आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळाली. म्हणजे या ठिकाणी वर्क डन बाय अस, आपण जेवढं वर्क डन केलं तेवढीच पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये स्टोअर जर होत असेल तर तो फोर्स असतो कॉन्झर्वेटिव्ह. परंतु आपण याला समजा उचलून वर ठेवत असताना एअर ड्रॅग किंवा एअर असेल किंवा आणखी दुसरे कुठले कॉन्टॅक्ट फोर्स असतील जे किंवा फ्रिक्शनल फोर्स असेल, यांच्या अगेन्स्ट जर आपल्याला आपली एनर्जी खर्च करावं लागत असेल किंवा फोर्स अप्लाय करावा लागत असेल तर तो कुठला आहे, नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. ठीक आहे.